नमस्कार प्रेक्षकांनो, इन्फो इन मराठी या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. आपल्या या चॅनलचा मुख्य उद्देश तुम्हाला माहितीच आहे. महाराष्ट्राचे कायदे, जमिनीचे विषय, सरकारी निर्णय किंवा शेती आणि महसुलाचे विषय हे सगळं अगदी सोप्या आणि खात्रीलायक भाषेत आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवणं, हेच आपलं काम आहे. होय, आणि खरं तर कायद्याची माहिती असणं हे आजच्या काळात सर्वात मोठं हत्यार आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूपच ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे पोलीस वॉरंटशिवाय थेट अटक करू शकतात का, आणि सामान्य नागरिकांचे कायदेशीर हक्क नेमके काय आहेत. म्हणजे बघा, विजेचा प्रवाह जर योग्य वायरमधून गेला तर घर उजळून निघतं, पण तीच वायर उघडी असेल आणि शॉक लागला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हो ना. कायद्याचं आणि पोलिसांच्या अधिकारांचंही अगदी तसंच आहे. पोलिसांकडे असलेले अधिकार हे समाजाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत, पण नागरिकांचे हक्क हे त्या वायरवर असलेल्या इन्सुलेशनसारखे, म्हणजे संरक्षक कवचासारखे असतात. बरोबर. आणि म्हणूनच ही चर्चा आता जास्त महत्वाची ठरतेय. कारण बघा, आपल्या न्यायप्रणालीत नुकताच एक खूप मोठा आणि ऐतिहासिक बदल झाला आहे. इंग्रजांच्या काळातील जो जुना CRPC होता, म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याची जागा आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS ने घेतली आहे. पण इथेच मला एक मूळ प्रश्न विचारायचा होता. म्हणजे एखादी 50-60 वर्ष जुनी व्यवस्था बदलण्याची खरोखरच गरज होती का? नुसतं जुन्या कायद्याचं नाव बदलून नवीन नाव दिल्याने जमिनीवर खरोखर काही साध्य होणार आहे का? हा खूप चांगला प्रश्न आहे. पण हे बघा, हा बदल फक्त नावापुरता मर्यादित नाहीये बरं का. ही एक प्रकारची वैचारिक क्रांती आहे. जुना CRPC हा कायदा मुळात इंग्रजांनी प्रजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवला होता. त्याचा गाभा कंट्रोल हा होता. अच्छा, म्हणजे स्वतःच्या सोयीसाठी. अगदी. पण नवीन BNSS हा कायदा पूर्णपणे नागरिक केंद्रीय आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहे आणि नागरिकांचे अधिकार अधिक सुरक्षित केले आहेत. थोडक्यात सांगायचं तर केवळ राज्यकर्त्यांचं रक्षण करण्याऐवजी नागरिकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे फोकस आता कंट्रोलकडून सिक्युरिटीकडे गेलाय. पण जेव्हा आपण पोलिसांच्या कारवाईबद्दल विचार करतो ना, तेव्हा मनात पहिली भीती येते ती अटक होण्याची. मला एक सांगा, सर्वच गुन्ह्यांसाठी पोलीस सारखीच कारवाई करतात का? म्हणजे एखाद्याने गाडीचा सिग्नल तोडला आणि दुसऱ्याने बँक लुटली तर कारवाई सारखीच असते? सुदैवाने नाही. कायद्याच्या मूळ तत्वानुसार सर्व गुन्हे समान असतात. त्यामुळे न्यायव्यवस्थेनं गुन्ह्यांचे 2 मुख्य प्रकारात वर्गीकरण केलं आहे. पहिला प्रकार म्हणजे दखलपात्र गुन्हे, ज्याला कायदेशीर भाषेत कॉग्निझेबल ऑफेन्सेस म्हणतात. दखलपात्र म्हणजे ज्याची पोलीस स्वतःहून थेट दखल घेऊ शकतात असे. अगदी बरोबर. हे समाजावर थेट परिणाम करणारे अत्यंत गंभीर गुन्हे असतात, जसे की खून, दरोडा, बलात्कार किंवा एखादा मोठा आर्थिक घोटाळा. या प्रकरणांमध्ये पोलिसांना FIR नोंदवून तात्काळ कारवाई करण्याचा अधिकार असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे पोलिसांना कोर्टाच्या वॉरंटशिवाय, म्हणजेच विदाऊट वॉरंट, थेट अटक करण्याचा अमर्याद अधिकार असतो. एक मिनिटं, वॉरंट शिवाय थेट अटक म्हणजे पोलिसांना इथे अमर्याद अधिकार मिळतात का? हा अधिकार थोडा हुकुमशाहीसारखा किंवा भीतीदायक नाही वाटत? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण त्यामागचं लॉजिक समजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, समजा एखाद्याने खून केला आहे आणि पोलीस जर कोर्टात जाऊन वॉरंट मिळवण्याची वाट पाहत बसले तर तोपर्यंत गुन्हेगार पळून जाईल. हो ना, किंवा तो पुरावे नष्ट करेल. त्यामुळे अशा दखलपात्र गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला समाजापासून तातडीने वेगळं करणं गरजेचं असतं. तिथे पोलिसांना तत्काळ निर्णय घ्यावा लागतो. हे पटतंय. म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य तो अधिकार ठरवतं. मग दुसरा प्रकार कोणता? सिग्नल तोडण्यासारखे गुन्हे यात येतात का? होय. दुसरा प्रकार म्हणजे अदखलपात्र गुन्हे किंवा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस. हे तुलनेने कमी गंभीर किंवा व्यक्तिक स्वरूपाचे गुन्हे असतात. उदाहरणार्थ, शेजाऱ्यांसोबतची किरकोळ हाणामारी, शिवीगाळ किंवा बदनामी. अच्छा. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना थेट वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार नसतो. म्हणजे समजा शेजाऱ्याने माझ्यावर शिवीगाळ केल्याची तक्रार केली तर पोलीस थेट माझ्या घरी येऊन मला बेडे ठोकू शकत नाहीत? अजिबात नाही. इथे पोलीस थेट FIR नोंदवत नाहीत, तर ते NCR नोंदवतात, म्हणजेच नॉन कॉग्निझेबल रिपोर्ट.
या गुन्ह्यांचा तपास करायचा असेल तर पोलिसांना आधी दंडाधिकाऱ्यांची म्हणजे मॅजिस्ट्रेटची पूर्वपरवानगी आणि वॉरंट आणावंच लागतं. बापरे, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे किरकोळ वादात कुणीही कोणाला थेट पोलिसांकरवी उचलून नेऊ शकत नाही. अगदी. हे प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवलं पाहिजे. हे समजायला खूप सोपं झालं. पण इथे मला एक थोडी गुंतागुंतीची परिस्थिती विचारायची आहे. समजा एखादा गुन्हा दखलपात्र आहे, पण तो खून किंवा दरोड्यासारखा भयंकर नाहीये. म्हणजे छोटी फसवणूक आहे, ज्यासाठी 3 किंवा 5 वर्षांचीच शिक्षा आहे. तर अशा वेळी काय? अशा प्रकरणात पोलीस वॉरंटशिवाय थेट अटक करू शकतात का? इथेच तर नवीन कायद्याने सामान्य नागरिकांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. नवीन BNSSच्या कलम 35 नुसार ज्या दखलपात्र गुन्ह्यांची शिक्षा 7 वर्षांपेक्षा कमी आहे तिथे पोलीस तुम्हाला थेट अटक करू शकत नाहीत. काय सांगताय? 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांत थेट अटक नाही? हे तर खरंच खूप मोठं संरक्षक कवच आहे. मग अशा वेळी पोलीस करतात काय? अशा परिस्थितीत पोलिसांना त्या संशयित व्यक्तीला चौकशीसाठी लेखी नोटीस देणं बंधनकारक असतं. पोलीस थेट घरी जाऊन कॉलर पकडू शकत नाहीत, त्यांना रीतसर लेखी नोटीस द्यावी लागते. अच्छा, मग समजा मला ती नोटीस मिळाली तर माझी जबाबदारी काय असते? आणि मी जर ती नोटीस गांभीर्याने घेतली नाही तर? जर तुम्हाला नोटीस मिळाली तर तुम्ही वेळेवर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून तपासात सहकार्य करणं अपेक्षित आहे. तुम्ही प्रश्नांची योग्य उत्तरे दिली, पुराव्यांशी छेडछाड केली नाही तर तुम्हाला सहसा अटक केली जात नाही. पण जर संशयितांनी नोटिशीला केराची टोपली दाखवली किंवा तो पळून जाण्याची शक्यता असेल तर मात्र पोलीस लेखी कारण नोंदवून त्याला अटक करू शकतात. म्हणजे तुम्ही सहकार्य करा, कायदा तुम्हाला वाचवेल. खूपच लॉजिकल आहे. पण समजा एखाद्या वेगळ्याच परिस्थितीत एखाद्याने रस्त्यावर काहीतरी किरकोळ गुन्हा केलाय, पोलीस आलेत, पण तो माणूस भीतीपोटी स्वतःचं नाव आणि पत्ता सांगायला स्पष्ट नकार देतोय किंवा चुकीचं नाव सांगतोय. अशावेळी पोलीस काय करतील? हा एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे. अशा परिस्थितीसाठी BNSSचं कलम 39 लागू होतं. जर कोणी खरी ओळख सांगायला नकार दिला तर पोलीस केवळ त्याची ओळख पटवण्यासाठी त्याला तात्काळ अटक करू शकतात. म्हणजे या अटकेला काही कालमर्यादा असते की त्याला कोठडीतच राहावं लागतं? कायद्याने इथे वेळेची मर्यादा आखून दिली आहे. जेव्हा त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता निश्चित होतो तेव्हा 24 तासांच्या आत त्या व्यक्तीला वैयक्तिक बॉन्डवर सोडणं पोलिसांना सक्तीचं असतं. फक्त नाव न सांगण्यावरून कुणालाही अनेक दिवस कोठडीत सडत ठेवता येत नाही. हे ऐकायला खूप आश्वासक वाटतंय. आता मला एका वेगळ्या कोणातून विचारायचंय. समजा मी रस्त्याने चाललोय आणि माझ्या समोरच कोणीतरी एका महिलेची चेन खेचून पळत आहे. अशा वेळी सामान्य नागरिक म्हणून मी काय करायचं? मी स्वतः त्या चोराला पकडू शकतो का, की पोलिसांची वाट पाहावी लागेल? तुम्ही नक्कीच त्याला पकडू शकता. कायद्यात त्याला प्रायव्हेट अरेस्ट म्हणतात. BNSSच्या कलम 40 नुसार जर एखाद्या सामान्य व्यक्तीच्या उपस्थितीत अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा घडत असेल तर ती व्यक्ती स्वतः त्या गुन्हेगाराला पकडू शकते. थांबा, हे थोडं धोकादायक नाही वाटत? यामुळे समाजात लोक एकमेकांना संशयावरून पकडून बेदम मारहाण करतील. म्हणजे विजिलंटी जस्टिस वाढेल ना? तुमचा आक्षेप अगदी रास्त आहे. म्हणूनच कायद्याने इथे कडक अट घातली आहे. नागरिकाने त्या गुन्हेगाराला पकडल्यानंतर जास्तीत जास्त 6 तासांच्या आत त्याला पोलिसांच्या ताब्यात देणं सक्तीचं आहे. अच्छा, म्हणजे मी फक्त त्याला पकडून पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू शकतो. मी स्वतः न्यायनिवाडा करू शकत नाही. अगदी बरोबर. जुन्या कायद्यात ही वेळेची मर्यादा स्पष्ट नव्हती. नवीन कायद्याने 6 तासांची मर्यादा घालून जमावाच्या हिंसेला एक प्रकारे सर्किट ब्रेकर लावला आहे. सर्किट ब्रेकर हा शब्द खूप छान वापरलात. आता आपण समाजातील काही संवेदनशील घटकांकडे वळूया. मालमत्तेच्या वादात अनेकदा घरातील वयोवृद्ध आजी आजोबांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं जातं. तसेच महिलांच्या बाबतीत रात्री अपरात्री अटक होण्याची भीती असते. यावर कायदा काय सांगतो? यासाठी नवीन कायद्यात खूप गांभीर्याने विचार झाला आहे. महिलांसाठी BNSSच्या कलम 43 मध्ये कडक नियम आहेत. अपवादात्मक परिस्थिती वगळता कुठल्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी म्हणजेच रात्रीच्या वेळी अटक करता येत नाही. पण जर परिस्थिती खूपच गंभीर असेल तर? एखादी मोठी गुन्हेगार पळून जाण्याची शक्यता असेल तर? जर तशी वेळ आलीच तर तिथे 2 अटी पूर्ण कराव्या लागतात. पहिली गोष्ट, महिला पोलीस अधिकारी उपस्थित असणं अनिवार्य आहे. आणि दुसरं म्हणजे नुसती महिला अधिकारी असून चालत नाही, तर
प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्यांची म्हणजेच फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेटची लेखी पूर्वपरवानगी घेणं सक्तीचं आहे. त्याशिवाय रात्री अटक होऊ शकत नाही. बापरे, हे खरोखरच खूप मोठं संरक्षण आहे महिलांसाठी. आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दल काय तरतूद आहे? ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसाठी BNSS कलम 35(7) मध्ये खूप महत्वाचा बदल आहे. जर गुन्ह्याची शिक्षा 3 वर्षांपेक्षा कमी असेल आणि संशयित व्यक्ती 60 वर्षांवरील किंवा गंभीर आजारी असेल तर स्थानिक पोलीस त्यांना थेट अटक करू शकत नाहीत. म्हणजे स्थानिक इन्स्पेक्टरनी ठरवलं तरी ते अटक करू शकत नाहीत? अजिबात नाही. यासाठी त्यांना पोलीस उपअधीक्षक म्हणजे DSP दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची लेखी पूर्वपरवानगी मिळवणं सक्तीचं झालं आहे. हां, म्हणजे मगाशी जो तुम्ही सर्किट ब्रेकर म्हणालात तो इथेही लागू होतो. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आकसापोटी कारवाई करायचा प्रयत्न केला तर वरिष्ठ अधिकाराची परवानगी तो चुकीचा प्रकार रोखते. अगदी तसंच. यामुळे खोट्या केसेसमध्ये वयोवृद्धांची जी छळवणूक व्हायची तिला आता मोठा चाप बसला आहे. कायदा नुसता कठोर नाहीये तर संवेदनशीलही आहे हे यातून दिसतं. पण समजा दुर्दैवाने जर कोणाला अटक करण्याची वेळ आलीच तर एका सामान्य नागरिकाने कोठडीत गेल्यानंतर कोणते मूलभूत अधिकार वापरले पाहिजेत? कारण पोलिसांसमोर भल्याभल्यांची दातखिळी बसते. ती भीती स्वाभाविक आहे. पण संविधानाने खूप मजबूत अधिकार दिले आहेत. सर्वात आधी अटकपूर्व जामीन म्हणजेच अँटिसिपेटरी बेल मिळवण्याचा अधिकार असतो. प्रत्यक्ष अटक झालीच तर संविधानाच्या कलम 22 नुसार मला कोणत्या कारणासाठी अटक केली जात आहे हे विचारण्याचा अधिकार आहे. तसेच कुटुंबाला माहिती देण्याचा अधिकार आहे. आणि चौकशीच्या वेळी दबावाखाली येऊन लोक गुन्हे कबूल करतात. अशा वेळी वकिलाची मदत घेता येते का? नक्कीच घेता येते. BNSS कलम 38 नुसार स्वतःचा वकिलाचा सल्ला घेण्याचा हक्क आहे. तुम्ही पोलिसांना सांगू शकता की वकिलांशी बोलल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आणि आणखी एक महत्वाचा हक्क म्हणजे वैद्यकीय तपासणीचा अधिकार. अच्छा, म्हणजे मेडिकल चेकअप? होय. अटकेच्या वेळी मेडिकल चेकअप करून घेतल्यास पोलीस कोठडीतील 3rd डिग्री छळापासून मोठा बचाव होतो. कारण नंतर शरीरावर नवीन जखमा दिसल्या तर पोलीस थेट जबाबदार धरले जातात. आणि यात नवीन कायद्यात एक मोठी जोड दिली आहे. जर बेकायदेशीर अटक झाली असेल तर न्यायालय पोलिसांना त्या व्यक्तीला 10,000 रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई देण्याचा आदेश देऊ शकतं. काय सांगता? नुकसान भरपाई हा मुद्दा खरोखरच पोलिसांच्या मनमानीला लगाम घालणारा आहे. आता मला पोलीस कोठडीबद्दल विचारू द्या. आपण चित्रपटांमध्ये पाहतो की पोलीस कोठडी फक्त 15 दिवसांची असते. मग गुन्हेगार आजारी असल्याचं नाटक करतो आणि रुग्णालयात वेळ काढतो. या जुन्या पळवाटेवर नवीन कायद्यात काही उपाय आहे का? हो ना. चित्रपटांमधलं हे उदाहरण अगदी अचूक आहे. जुन्या CRPC मध्ये हीच पद्धत होती. पण नवीन BNSSच्या कलम 187 नुसार ही कोठडी आता गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार 40 किंवा 60 दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने म्हणजे इन पार्ट्स घेता येते. म्हणजे कसं? म्हणजे समजा आरोपी 5 दिवस कोठडीत राहिला आणि नंतर 15 दिवस रुग्णालयात गेला तर पोलीस कोर्टाला सांगू शकतात की आम्हाला उरलेले 10 दिवस तो रुग्णालयातून परत आल्यावर हवे आहेत. यामुळे आजारपणाच्या नाटकाला पूर्णविराम मिळालाय. हो, क्या बात है. हे खरंच खूप स्मार्ट आहे. आणि पोलिसांवर नेहमी खोटे पुरावे पेरल्याचा आरोप होतो, त्याचं काय? इथेच तर नवीन कायद्याची खरी ताकद दिसते. आता अटक, झडती आणि जप्ती प्रक्रियेचा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं पोलिसांना कायदेशीररित्या सक्तीचं केलंय. म्हणजे घटनास्थळाचं शूटिंग करावं लागतं पोलिसांना? होय. आणि ते इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सुरक्षित करावं लागतं. या व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे पारदर्शकता येते आणि खोटे पुरावे पेरण्याच्या प्रकारांना आपोआप आळा बसतो. याशिवाय आता आर्थिक घोटाळे किंवा दहशतवाद अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस कायदेशीररित्या बेड्यांचा म्हणजेच हँडकफ्सचा वापर करू शकतात. म्हणजे तंत्रज्ञानाची योग्य सांगड घातली गेली आहे. हो. आता बघा, हे सगळे नियम राष्ट्रीय स्तरावर झाले, पण हे विषय महाराष्ट्रात खूप चर्चेत असतात. तर महाराष्ट्र पोलिसांकडे काही अतिरिक्त आणि कडक अधिकार आहेत का? कारण आपण मुंबई पोलिसांच्या किंवा मोक्काच्या बातम्या खूप वाचतो. हो, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रात केंद्राच्या कायद्यांसोबतच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 लागू आहे. यानुसार रात्रीच्या वेळी चेहरा लपवून संशयास्पद फिरणे किंवा तडीपारीचे आदेश मोडणे यावर पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात. आणि संघटित गुन्हेगारीसाठी जो MCOCA म्हणजे मोक्का लावला जातो, त्याचं काय? नाही, पण मोक्कामध्ये पोलीस अधीक्षक म्हणजेच SP दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुली जबाब न्यायालयात ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. बापरे, म्हणजे हा खरोखरच खूप मोठा अधिकार आहे पोलिसांना. अगदी. या व्यतिरिक्त MPDA नावाचा कायदा आहे. यात कोणत्याही खटल्याविना
थेट 3 महिन्यांपर्यंत प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करता येतं. केवळ संशयावरून त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व्यवस्थेने पोलिसांना प्रचंड ताकद दिली आहे. पण त्याचवेळी सामान्य नागरिकांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून नवीन कायद्यांनी अनेक कायदेशीर संरक्षक कवचेही दिली आहेत. अगदी बरोबर. आणि जाता जाता एका अत्यंत महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे मी सगळ्यांचं लक्ष वेधून घेऊ इच्छिते. नक्कीच. कोणता मुद्दा? नवीन कायद्यातील BNSS कलम 172. या कलमानुसार कायदेशीर निर्देशांचे म्हणजे लॉफुल ॲक्शनचं पालन करणं नागरिकांवर बंधनकारक आहे. जर एखाद्याने पोलिसांचे कायदेशीर निर्देश पाळण्यास स्पष्ट नकार दिला तर पोलीस घटनास्थळीच कोणत्याही व्यक्तीला थेट ताब्यात घेऊ शकतात. म्हणजे पोलीस रस्त्यावर उभे राहून काही सूचना देत असतील आणि कोणी ऐकलं नाही तर थेट कारवाई. होय. आता हा नियम दंगली किंवा सार्वजनिक उपद्रव रोखण्यासाठी खूप प्रभावी आहे हे नक्की. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की याच अधिकाराचा वापर सार्वजनिक शांतता विरुद्ध वैयक्तिक स्वातंत्र्य या नाजूक रेषेवर भविष्यात कसा केला जातो. एखाद्या शांततापूर्ण आंदोलनात पोलीस याचा वापर कसा करतील हे पाहणं येणाऱ्या काळात आपल्या न्यायव्यवस्थेपुढील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. खरोखरच हा एक खूपच गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. सार्वजनिक सुरक्षता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यात समतोल राखणं ही कायमच मोठी कसरत असते. आणि सुरुवातीला आपण जे विजेच्या प्रवाहाचं उदाहरण दिलं होतं, पोलिसांचे अधिकार हे त्या प्रवाहासारखे शक्तिशाली आहेत. म्हणूनच आपल्या हक्कांच्या ज्ञानाचं जे इन्सुलेशन आहे ते मजबूत ठेवणं आपल्याच हातात आहे. अगदी बरोबर. तर प्रेक्षकांनो, जोपर्यंत आपण आपले हक्क समजून घेत नाही तोपर्यंत अनाठाई भीती वाटत राहील. तुम्हाला ही आजची सखोल चर्चा कशी वाटली हे नक्की सांगा. आणि हो, इन्फो इन मराठी या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला अशाच आणखी कोणत्या कायद्यांवर किंवा व्यावहारिक विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण चर्चेत. धन्यवाद.